सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. ये हे बघ सावी, हे बघ. बाबा, माझा पतंग तुमच्या पतंगासारखा उंच उडतच नाहीये, सारखा खाली पडतोय. सावी, पतंग हवेत उंच जाण्यासाठी वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते बघायचं, मग हळूहळू त्याला ढील द्यायची आणि तो उंच जाईल याची वाट पाहायची. पण किती वेळ वाट बघायची? हा, आता पेशन्स तर ठेवावेच लागतात सावी. मग एकदा पतंग ठराविक उंचीवर गेला की मांजावरची पकड घट्ट ठेवून त्याच्या उडण्याचा आनंद घ्यायचा. मला कधी येईल? कदाचित आज लगेच नाही, पण रोज करत राहिलीस ना तर एक दिवस नक्की येईल. तोवर आपण दोघं मिळून पतंग उडवूया. ये. तुमच्या समृद्धीचा पतंग आयुष्याच्या आभाळात उंच उडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा तुमच्या गुंतवणुकीला नक्की द्या. आणि त्यासाठी संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 9764125533. गुड मॉर्निंग श्रोते हो. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार श्रोते हो. खरं तर इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या पर्यायांबद्दल बोलताना आपण स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड याबद्दलही बोललेलो होतो. आज त्याच विषयाला पुन्हा एकदा हात घालणार आहे, कारण त्यातली जोखीम काय असते हे समजून घ्यायचंय. पण तत्पूर्वी स्मॉल कॅप फंड आणि मिड कॅप फंड म्हणजे काय हे आधी पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना सांगा. सो बेसिकली जेव्हा आपण कुठलंही कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असे हे टॉपिक आपण पूर्वी बोललेलो आहोत, पण आज आपण त्यातली जोखीम समजून घेणार आहोत. त्या अनुषंगाने जेव्हा आपण मिड कॅप, सो मिड साईज असणारे फंड म्हणजे मिड कॅप, म्हणजे आता याला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी काही नियम घालून दिलेले आहेत. सो भारतात 101 नंबर मार्केट कॅप वाईज असणारी कंपनी, ज्या कंपनीचं मार्केटचं व्हॅल्युएशन हे 101 नंबरचं आहे, अशी कंपनी ते 250 नंबरची कंपनी, या कंपन्यांना आपण मिड साईज किंवा मिड कॅप कंपनीज असं संबोधू शकतो. जेव्हा आपण स्मॉल कॅप कडे येतो तर तेव्हा 251 नंबरची स्मॉल कॅप कंपनी, अशी कंपनी की ज्याचं रँकिंग 251 आहे आणि ज्याचा मार्केट साईज हा स्मॉल आहे. सो तिथपासून शेवटची लिस्टेड कंपनी असं आपण म्हणू शकतो की ज्या सगळ्या स्मॉल कॅटेगरीमध्ये असणाऱ्या कंपनीज या आहेत. सो लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हा विचार करताना मिड आणि स्मॉल कॅप मध्ये थोडीशी जोखीम जास्त आहे जेव्हा आपण मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा विचार करतो. पण मग आता जोखीम जास्त आहे म्हणजे ह्याच्यात नेमकी जोखीम काय असते, आणि जर जोखीम असते तर गुंतवणूक कशी आणि का करायची? सो जेव्हा आपण जोखीम आपल्याला ह्यातली समजून घ्यायची आहे, तेव्हा आपण जेव्हा मिड कॅप कंपनीज आहेत आणि ज्या कंपनीज सेबीच्या नियमानुसार 101 नंबरची कंपनी की ते 250 नंबरची कंपनी, अशा ज्या कंपनीज आहेत जिथे आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. सो टेक्निकली जर आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये बघितलं तर इंडियाची झालेली मागच्या 10, 15, 20 वर्षांमधली ग्रोथ, म्हणजे 10 इयर्स, मे बी 12 इयर्स बॅक आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होतो. आज आपण ऑलमोस्ट $4.5 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत. ग्रॅज्युअली अजून 10, 15, 20 वर्षांमध्ये आपण $15-20 ट्रिलियन इकॉनॉमी असणार आहोत. तो ही स्केल जेव्हा वाढत जाते, हा व्हॉल्यूम जेव्हा दिसतोय, तेव्हा इथे नवनवीन येणारे बिझनेस आणि एक्झिस्टिंग असणारे बिझनेस याच्या सायझेस देखील वाढत जातात आणि मग या कंपन्यांचं मोठं स्वरूप आपल्या समोर येतं, ज्यांची विजिबिलिटी चांगली आहे, ज्यांची बिझनेसची स्टाईल चांगली आहे, ज्यांच्या बिझनेसचा मोठ चांगला आहे आणि ज्यांनी बिझनेस मोठ्या प्रमाणावर डेव्हलप केलेला आहे, प्रॉडक्ट विजिबिलिटी चांगली आहे आणि मार्जिन्स आणि प्रॉफिट चांगले आहेत. तो अशा ज्या मिड साईज कंपन्या आहेत त्या कंपन्यांना, म्हणजे 10 वर्षांपूर्वीची मिड साईज कंपनी ही 5,000 कोटी ते 10,000 कोटींमधली संबोधली जायची. आता मिड साईज कंपन्या ज्या 25,000 कोटीपासून ऑलमोस्ट 1,00,000 कोटीपर्यंतच्या मिड साईज कंपन्या आहेत. सो साईज वाढतीये, पण मला इथे इन्व्हेस्टमेंट करताना रिस्क कशी आहे, कारण मी गुंतवणूकदार म्हणून असा विचार करतोय की मला पुढच्या 3 ते 5 वर्षात रिटर्न हवेत. पण जेव्हा मला मिड अँड स्मॉल कॅप साईज मध्ये जायचंय तेव्हा मला मिनिमम गुंतवणूक ही साधारण 8-10 वर्षांची असली पाहिजे, किंवा माझं फायनान्शियल
फायनान्शियल गोल जे 8, 10, 12, 15 वर्षांचं आहे त्याच्यासाठी मला मिड कॅप फंड किंवा मिड साईजचा फंड निवडायचा आहे आणि मला स्मॉल कॅप फंड निवडताना हा 15 ते 20 वर्षांच्या अँगलने निवडायचा आहे, कारण तिथे रिस्क आणखीन वाढते. आहे. श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 976412 5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सर, आपण बोलत होतो स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधल्या रिस्क फॅक्टर बद्दल म्हणजे जोखमीबद्दल. अजून काय सांगाल तुम्ही? सो बेसिकली जेव्हा आपण जोखीम म्हणून विचार करतोय ना, तेव्हा या जोखमीला आपण आपल्या मानसिकतेशी जोडायचं आहे. मिड साईजची कंपनी आहे किंवा स्मॉल साईजची कंपनी किंवा त्या प्रकारचे फंड्स आहेत म्युच्युअल फंड ज्याच्यात आपल्याला गुंतवणूक करायची आणि साधारण पिरियड हा 8-10 वर्षांच्या पेक्षा जास्त हवाय असं आपण म्हणतोय. मग या फंडमध्ये किंवा या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करताना जर मला इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 6 महिने वर्षभरात पॅनिक व्हायला होत असेल किंवा कुठेतरी मनात एक कॅपिटल मार्केट बद्दल निगेटिव्हिटी तयार होत असेल तर मी अशा प्रॉडक्टला जायचं नाहीये. ऍट दी सेम टाइम जर माझं फायनान्शियल गोल हे 15 वर्षांनंतरचं आहे तर मला स्मॉल कॅप फंड निवडण्यासाठी कुठेही मी मागे पुढे नाही बघितलं पाहिजे, कारण ज्या कंपन्या स्मॉल साईज आहेत त्या भविष्यातल्या होणाऱ्या मिड और लार्ज कॅप कंपन्या आहेत की जी कंपनी जी इन्शुरन्स क्षेत्रात ज्यांनी पोर्टल बनवलंय, पॉलिसी बाजार सारखी कंपनी असेल किंवा आपण आता बिग बास्केट सारखी कंपनी बघतो. सो नॉन कोर IT मधल्या ज्या कंपन्या आहेत ज्या स्मॉल साईज आहेत ज्या भविष्यातल्या मोठ्या कंपन्या होऊ शकतात. सो अशा कंपन्यांमध्ये रिस्क देखील जास्त आहे, कारण अंडरलाईन प्रॉडक्ट काही नाहीये, बरोबर, सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनी आहेत. सो पण मग अशा फंडांमध्ये आपल्याला जायचंय का हा विचार आपल्याला आधी ठरवायला हवा आणि मग ती रिस्क घ्यायला हवी, कारण त्याचं ड्युरेशन हे मोठं आहे. फक्त बाजूच्याचं बघून किंवा मित्रमैत्रिणींचं बघून किंवा नातेवाईकांचं बघून त्यांना मागच्या 4 वर्षात खूप परतावा आलेला आहे, कारण 2020 ते अगदी एंड ऑफ 2024 काढलं तर स्मॉल कॅपने कदाचित खूप जास्त परतावा दिलेला आहे. 30% काही फंडचे रिटर्न आहेत. मिड कॅप काढला तर 22-25% रिटर्न आहे. सो मग हे रिटर्न बघून उडी मारायची नाहीये आपल्याला जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा मिड अँड स्मॉल कॅप मध्ये विचार करतोय. रिस्क समजून घेऊन ड्युरेशन आणि रिस्क ह्याचं जवळचं नातं आहे आणि मी ऍज अन इन्व्हेस्टर म्हणून कम्फर्टेबल आहे का ती रिस्क घ्यायला हे आधी ही मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे. तर मला अशा प्रकारच्या फंडांमध्ये जायला हरकत नाही जेव्हा मी मिड अँड स्मॉल कॅपचा विचार करतो. हे पॉझिटिव्ह साईडला झालं. निगेटिव्ह काय, जर कदाचित स्मॉल कॅप किंवा मिड कॅप या इंडेक्सने किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांनी पुढची 10 वर्ष ग्रोथच दिली नाही तर कदाचित माझे पैसे निगेटिव्ह आणि मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह होऊ शकतात. तर ही रिस्क कॅरी करण्याची माझी मानसिकता आहे का, तर आणि तरच मी इथे इन्व्हेस्टमेंटला जायचं आहे जेव्हा मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा विचार होतोय तेव्हा. म्हणूनच श्रोते हो, आपली मानसिकता काय, आपली गरज काय आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंटचे योग्य पर्याय काय हे पडताळणं आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या योग्य मार्गदर्शनासाठी SIP, SWP, एक रकमी गुंतवणुकीसाठी सुद्धा आणि विविध प्रकारच्या फायनान्शियल प्लॅनिंग साठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 976412 5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार श्रोते हो, धन्यवाद. ये हे बघ सावी, हे बघ. बाबा, माझा पतंग तुमच्या पतंगासारखा उंच उडतच नाहीये, सारखा खाली पडतोय. सावी, पतंग हवेत उंच जाण्यासाठी वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते बघायचं, मग हळूहळू त्याला ढील द्यायची आणि तो उंच जाईल याची वाट पाहायची. पण किती वेळ वाट बघायची? हा, आता पेशन्स तर ठेवावेच लागतात सावी. मग एकदा पतंग ठराविक उंचीवर गेला की मांजावरची पकड घट्ट ठेवून त्याच्या उडण्याचा आनंद घ्यायचा. मला कधी येईल? कदाचित आज लगेच नाही, पण रोज करत राहिलीस ना तर एक दिवस नक्की येईल. तोवर आपण दोघं मिळून पतंग उडवूया. ये. तुमच्या समृद्धीचा पतंग आयुष्याच्या आभाळात उंच उडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा
तुमच्या गुंतवणुकीला नक्की द्या आणि त्यासाठी संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 9764125533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.